महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत टोकाच्या आणि विखारी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि अत्यंत रंजक घडामोड समोर आली। एकमेकाचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मुंबई ते नागपूर अशा एकाच विमानाने प्रवास करताना अगदी समोरासमोर आले। या अनपेक्षित भेटीमुळे विमानातील प्रवाशांसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा उधाण आले आहे। विदर्भातील काही नियोजित दौऱ्यांसाठी ठाकरे हे मुंबई विमानतळावरून नागपूरसाठी निघाले होते, मात्र योगायोगाने त्याच विमानाचे तिकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही होते। विमानामध्ये प्रवेश करतात हे दोघे दिग्गज नेते अगदी समोरासमोर आले, ज्यामुळे विमानातील वातावरण काही काळ कमालीचे शांत आणि कुतूहलाचे बनले होते। विशेष म्हणजे रोज सकाळी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यावर आगपाखड करणारे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत त्याच विमानातून प्रवास करत होते। अशा अत्यंत संवेदनशील आणि तणावाच्या राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा 1.5 तासाचा एकत्र प्रवास केवळ एक योगायोग होता की यामागे काही गुप्त राजकीय खलबते दडली होती, यावर आता राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज लावत आहेत। या भेटीवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।